देवदूताच्या रूपानं योगेश चव्हाण घरामध्ये शिरले आणि लहान मुलीचा जीव वाचवला आपल्याबरोबर. खरं पाहिलं तर देवदूत म्हटलं तर हरकत ठरणार नाही. नेमकं काय सगळा घटनाक्रम होता? तुम्ही अग्निशमन दलात आहेत, सुट्टी असतानाही तुम्ही कर्तव्य पार पाडलं. सर, सुट्टी असतानाही कर्तव्य पार पाडलं, कारण की अग्निशमन कर्तव्य हे पहिल्यापासूनच माझ्या वडिलांपासून मला हे प्रेरणा मिळालेली आहे. माझे 3 चुलते अग्निशमन दलामध्ये कार्यरत पहिले होते, आता रिटायर आहेत आणि आता सध्या मी 3 भाऊ आहेत अग्निशमन दलामध्ये. आणि ह्या गोष्टीमध्ये कार्यरत असल्यामुळं कुठल्या सिच्युएशनला काय घटना घडल्यानंतर काय करायचं ह्याचं अवगत आम्हाला ट्रेनिंगमध्ये दिलं जातं. आणि ही घटनाच एवढी डेंजर होती की ती मुलगी बघितल्यानंतर मला अतिशय भीती वाटली की ती मुलगी जर पडली आपण जाण्यापूर्वी तर घटना शोकामध्ये ती बदलू शकते. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी नेमकं काय झालं होतं? तुम्ही घरी होते, नेमकं काय घटना आहे? घटना अशी घडली की मी पेपर वाचत होतो. पेपर वाचत असताना मला बच्ची गिर रही है असे माझ्या शेजारचे उमेश सुतार म्हणून एक राजस्थानी नागरिक आहेत, ते ओरडताना ऐकलं. त्याच्यानंतर मी त्यांच्याकडे धाव घेतली तर त्यांनी मला समोरच्या बिल्डिंगमधल्या 3ऱ्या माळ्यावरती मुलगी धोकादायक स्थितीमध्ये पडण्याच्या कंडिशनमध्ये आहे असं त्यांनी मला दाखवलं. मी ते बघताच समयसूचकता दाखवत त्या घटनेच्या 3ऱ्या माळ्यावरती पोचण्याचा प्रयत्न केला. पोचलोसुद्धा. पोचल्यानंतर बघितलं तर दरवाजाला कुलूप होतं, पण एक लेडीज वरती येताना अनावधानानं दिसली. त्या लेडीजला विचारलं हा फ्लॅट कोणाचा आहे, तर त्या लेडीजनं मला सांगितलं की हा फ्लॅट माझाच आहे. ती मुलीची आईच होती. त्यांच्यापासून चावी घेऊन पटापट लॉक उघडून त्या मुलीपर्यंत पोचलो. तिच्या डोक्याला पायाला पकडून मुलीला आत खेचून तिचा जीव वाचवला. तिच्या आईपाशी सुखरूपरित्या सुपूर्द केलं. पण अंदाजे त्या मुलीचं वय किती होतं आणि ती खिडकीत गेली कशी? अंदाजे मुलीचं वय 4 वर्ष आहे. तिच्या आईसंग बोलल्यानंतर आईनंच सांगितलं की तिच्या मुलीचं वय 4 वर्ष आहे. भाविका नाव आहे तिचं. आणि ही झोपलेली होती आणि आई दुसऱ्या मुलीला सोडण्यासाठी शाळेत गेली होती आणि ती खिडकीत गेली. ते उठून खिडकीत गेले असं त्यांचं म्हणणं आहे. आपण ती खिडकीत बराच वेळ लटकलेली होती. तिने ती वर चढण्याचाही प्रयत्न करत्या व्हिडिओमधून दिसतो. हा व्हिडिओमधून दिसत आहे की ती वरती चढण्याचा प्रयत्न करत आहे. पण ज्या वेळेला मी पाहिलं होतं त्यावेळेला तिचं पूर्ण दोन्ही हात दोन्ही पाय खाली होते. फक्त तिच्या डोक्यामुळं ती अडकून होती. म्हणजे घटना कधी घडू शकली असती एवढ्या कंडिशनला तिची होती. पण तिच्या ताकदीवरती आणि त्या मुलीचंही अतिशय धैर्यानं तिनं वरती पकडून चढण्याचा प्रयत्न केला. जो व्हिडिओमध्ये दिसतोय की तिने ग्रिल पकडली आहे. त्यामुळं ते मुलीचं बी धैर्य चांगलं आहे की तिचं नशीब बी बलवत्तर म्हणून ती सुद्धा वाचलेली आहे. पण ती किती वेळ थांबलेली होती? हा किती वेळ सगळा खेळ सुरू होता? हा खेळ जवळजवळ माझ्या माहितीनुसार 10 मिनटं तरी असेल. कारण की त्या माणूस ओरडण्याचा 3 वेळा आवाज आल्यानंतर मी बाहेर आलेलो आहे. मग त्याच्या आधी ती लटकत असेल, त्या व्यक्तीनं बघितलं. त्याच्यानंतर हे पूर्ण कार्य करण्यासाठी मला 4 ते 5 मिनटं लागली. मग त्याच्या आधीचं असं टोटल अंदाज मिळून 10 ते 12 मिनटं ही मुलगी त्या स्थितीमध्ये धोकादायक स्थितीमध्ये अडकलेली होती. 10 ते 12 मिनटं ती जीवाशी खेळ तिचा चालूच होता. नशीब अनावधानानं मी त्या ठिकाणी पोचून तिचा जो जीव वाचवलेला आहे. पण घराची चावी किंवा तिची आई आली नसती तर काय घडलं? तिची आई जर आली नसती तर मला रेस्क्यू ऑपरेशनसाठी अग्निशमन दलाला फोन करून गाडी मागवलीच असती मी, कारण की हे कार्य केलंच असतं मी ते. आणि त्याच्या आधी गाडी येण्याआधीचं माझ्या पद्धतीनं काय की लॉक तोडणं हा महत्त्वाचा मुद्दा होता. लॉक तोडून मी त्याच्या आतमध्ये जाण्याचा प्रवेश केला असता. जरी तिच्या घरातले कोणी नसते तरी जीव महत्त्वाचा आहे. वस्तूच्या काळजी नंतर केली असती, नाहीतर एव्हाना भरपाई स्वतः मी दिली असती त्यांच्या लॉकची वगैरे, पण त्या मुलीचा जीव वाचवला असता. नक्की कौतुक होतं. कौतुक होतं ह्या संदर्भात तर मला अतिशय आनंदच वाटतो आहे. कारण की हे कौतुक सर्वत्रच होतं आहे आणि पूर्ण महाराष्ट्रातून या कौतुकाचा वर्षाव होतो आहे. आणि त्याचबरोबर माझ्या अग्निशमन दलाचे जे आमचे चीफ आहेत पोटफोडे साहेब, यांनीसुद्धा माझा सत्कार केलेला आहे आणि मला शाबासकीची थाप त्यांनी मला दिलेली आहे. नाही, पण मग हे सगळं झाल्यानंतर मुलगी वाचल्यानंतर त्याचे घरचे काय बोलले तुम्हाला? त्यांच्या घरचे घाबरलेल्या कंडिशनमध्ये होते आणि त्यांना मी रिक्वेस्ट केली की तुम्ही मला मुलीसंग बोलून द्या किंवा हे करून द्या. पण ते घराला कुलूप लावून घाबरल्यामुळं ते तिथून निघून गेले होते. नक्की आपण जर पाहिलं तर आपल्याबरोबर योगेश होते आणि त्यांनी खरोखर 10 मिनटं जीवाशी खेळणाऱ्या मुलीचा जीव वाचवलेला आहे आणि सर्व स्तरामधून त्यांचं कौतुक होतं आहे. कॅमेरा आदर्श कटकेसह सागर साम TV पुणे. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा.
तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.